जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार। चला 3 वाजलेले आहेत, रोजचं काम आपलं चालू करूयात। शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांच्या सिरीज मधलं आजचं आपलं 61 नंबरचं सेशन आहे। याच्यात आपण मराठी व्याकरणाचे तेच प्रश्न पाहतो जे प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीला विचारून झालेले आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे PYQ तुम्ही जे म्हणता ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मागील वर्षी झालेले प्रश्न, मागील वर्षी म्हणजे फक्त मागच्या एकाच वर्षाचे नाही तर 3 ते 4 वर्षांचे PYQ चे प्रश्न आपण याच्यामध्ये रोज थोडे थोडे करून कव्हर करत असतो। ठीक आहे, चला पटापट आपले हे लेक्चर चालू झाले। लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आपण लगेचच आपल्या प्रश्नांना चालू करणार आहोत। ठीक आहे, करूयात चालू। पहिला प्रश्न आहे आपला, आजचा पहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा बघा। क्रियापदाचा भाव कर्त्याचे काम करत असेल तर त्यास डॅश डॅश क्रियापद म्हणतात। क्रियापदाचा भावच कर्त्याचं काम करत असेल म्हणजे क्रियापदामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो अर्थ काय करतो, कर्त्याचं काम करतो। म्हणजे काय व्याख्या इथे, वाक्यात स्वतंत्र कर्ता दिलेला नसतो तर कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये दडलेला असतो, अशी व्याख्या याच्यामध्ये। मग त्याला आपण काय म्हणतो, भावकर्तृक किंवा अकर्तृक म्हणतात त्याला। प्रयोगामध्ये भावकर्तरी प्रयोग किंवा अकर्तृक भावे प्रयोग त्याला म्हणतात। ठीक आहे, आणि क्रियापदामध्ये भावकर्तृक क्रियापद। फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊयात आपण एक, सांगा बरं। सहलीस जाताना, फेमस उदाहरण आहे, एक्झामला खूप जास्त वेळा विचारून झालंय। सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले। ठीक आहे, उजाडले क्रियापद, उजाडणार कोण, कात्रज। सहल काय उजाडले, तर उजाडले ही भावना आहे, वाक्यात कर्ता दिलेला नाही, उजाडणार कोण दिलेला नाही, पण उजाडण्याचा भाव जो आहे तो भाव फक्त इथे दिलाय। उजाडले, मळमळले, फदफदले। त्याच्यानंतर सांजावले, ही क्रियापद आहेत, यांच्यामध्ये भाव दिलेला आहे। अजून आहे कलकलले, अजून खवखवले। कळालं? तर ही जी क्रियापद आहेत, ही क्रियापद जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा त्या वाक्यात कर्ता दिलेला नसतो, तर या सगळ्या क्रियापदांना आपण म्हणणार भावकर्तृक क्रियापद। क्लिअर? पर्याय तिसराच योग्य। प्रत्येक प्रश्नाचं अगदी व्यवस्थित जसं हवं त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये स्पष्टीकरण आपण इथं घेतोय, त्याच्यामुळे लाईक करायला मला तरी वाटते हरकत नाहीये। काय, चला जाऊया पुढे। सोपा प्रश्न एकदम बघा, काय प्रश्न, धातू साधिताला मदत करावयास येणाऱ्या क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात। धातू साधिताला मदत करण्यास येणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतात, सहाय्यक क्रियापद, गौण क्रियापद, अप्रयोजक क्रियापद, साधित क्रियापद। ओळखा, धातू साधिताला मदत करण्यास येणारा क्रियापद। मी अभ्यास करत आहे, उदाहरण घेऊन समजून सांगूयात आपण। करत आहे हे क्रियापद, याच्यामध्ये कर हा धातू आहे, त प्रत्यय लागलाय म्हणजे करत हे झालं धातू साधित। करत मुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। मी अभ्यास करत एवढंच वाक्य घेतलं, काय कळतं का आपल्याला इथे, मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास करत नाही वगैरे काही कळतंय का, काहीच कळत नाहीये। मग आहे हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी घेतलाय, मग याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद। धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू आपलं बनतं संयुक्त क्रियापद। हे दोघं मिळून ज्याला जे बनतं त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद। या धातू साधिताला मदत म्हणून आलेल्या क्रियापदाला म्हणतो सहाय्यक क्रियापद। मग पर्याय कुठला योग्य, पर्याय पहिला योग्य। धातू साधिताला मदत करण्यास येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात। मदत कशासाठी, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी।
क्लिअर? समजले? जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, क्रियापदाचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे. काळ ओळखा. खूप सोपं आहे. ट्रिक आठवतीये? जर एकच क्रियापद असेल तर साधा काळ असतो. जर संयुक्त क्रियापद असेल चालू, पूर्ण किंवा रीती काळ असतो. आता रिपरिप चालू आहे. एक ट्रिक आहे आपली. काय? सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा आणि धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. आहे म्हणजे वर्तमान काळ, क्रिया म्हणजे चालू, आहे म्हणजे वर्तमान काळ आणि चालू म्हणजे चालू. चालू वर्तमान काळ. पावसाची रिपरिप चालू असण्याची क्रिया वर्तमान काळात कळते आपल्याला, म्हणून चालू आहे म्हणजे हे काय झालं आपलं चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ त्याला म्हणायचं. पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय दुसराच योग्य. क्लिअर? लेक्चर ज्यांना आवडते लाईक करा. महत्वपूर्ण प्रश्न आहेत त्याच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. पुढचा प्रश्न, कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? कर्मधारय, बहुव्रीही, अव्ययी भाव आणि द्वंद्व. काय येईल बरोबर? ओळखा. ठीक आहे. तर बघा, अव्ययी भाव समासाचा जो काही सामासिक शब्द असतो तो सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, मी दररोज ग्राउंडला जातो. मी दररोज ग्राउंडला जातो, एक दिवस पण खाडा करत नाही. जाण्याची क्रिया आहे. कधी जातो? दररोज. क्रियाविशेषण अव्यय. बनलंय कोणापासून? दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. अव्ययी भाव समास. दररोज हा आहे अव्ययी भाव समास. ठीक आहे. मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेले शब्द हा नाहीये. मराठी शब्द म्हणजे घरोघरी, पानोपानी, दारोदारी. आ यथा प्रति उपसर्ग लागले असेल तर संस्कृत उपसर्ग, आणि दर हा उपसर्ग फारसी किंवा अरबी भाषेतून त्याला प्रत्यय लागून मूळ शब्दाला अरबी किंवा फारसी उपसर्ग लागून तयार झालेला सामासिक शब्द आहे अव्ययी भाव समासाचा. ठीक आहे. तर हा जो काही सामासिक शब्द आहे हा वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतो. ठीक आहे. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची. आता चुकीची नाही, बरोबर जोडी म्हणजे 3 जोड्या चुकीच्या आहेत, एक जोडी बरोबर आहे. तर बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. ओळखा. व्याघ्र म्हणजे काय, श्वान म्हणजे काय, वराह म्हणजे काय आणि धेनू म्हणजे काय? ओळखा. काय येईल बरोबर? बघा, व्याघ्र म्हणजे वाघ. वाघ आणि सिंह समानार्थी आहे? नाही. श्वान म्हणजे कुत्रा, मरकट म्हणजे माकड, समानार्थी आहे? नाही. मत्स्य म्हणजे मासा आणि वराह म्हणजे डुक्कर, समानार्थी आहे? नाही. म्हणजे उरला एकच, धेनू म्हणजे गाय. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? लक्ष्मीकांतचा विग्रह आपल्याला ओळखायचा. लक्ष्मीचा पती, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, लक्ष्मीचा कांत आणि लक्ष्मी अधिक कांत. काय येईल बरोबर?
लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो विष्णू. बरोबर. दोन पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय म्हणून हा आहे आपला बहुव्रीही समास. कोणता बहुव्रीही समास आहे विचारलं तर माहिती पाहिजे आपल्याला. समानाधिकरण बहुव्रीही समास आहे. समानाधिकरण म्हणजेच काय, दोन्ही पद सारख्या सारख्या विभक्तीत. लक्ष्मी आणि कांता, लक्ष्मीकांत दोन्ही पद प्रथम विभक्तीत आहे म्हणून समानाधिकरण. बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. मेघा समतो श्याम सावळा रूपक, उपमा, श्लेष, यमक. काय येईल बरोबर? मेघा समतो श्याम सावळा वाक्यात उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी किंवा साम्य दर्शवण्यासाठी वाक्यात सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस, गत यांच्यापैकी एखादा शब्द जर असतो तेव्हा कुठला अलंकार होतो? उपमा अलंकार होतो. त्याच्यामुळे सम हा शब्द आलाय म्हणून उपमा अलंकार. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे विजेता बॅच. तर या बॅच मध्ये ऑलरेडी लेक्चर कधीच चालू झालेले आहेत. पण जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना मार्गदर्शन हवं आहे सगळ्या विषयांचं बेसिक टू ऍडव्हान्स मार्गदर्शन इथे केलं जातं. कन्सेप्ट अगदी क्लिअर केल्या जातात ट्रेकनुसार. ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा. या बॅचवर सध्या ऑफर चालू आहे. मग काय ऑफर आहे हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे आपला, त्याच्यावर कॉल करून घ्या. येणाऱ्या भरतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी आपली ही बॅच आहे. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, दया या शब्दाचे विशेषणाचे रूप कोणते? दया शब्दाचे विशेषणाचं कोणतं रूप चार पर्यायांपैकी असेल ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. बघा बरं, दया बुद्धी, दया माया, दयानिधी आणि दयाळू. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. दया या शब्दापासून विशेषण तयार करायचे. काय होईल विशेषण? दयाचं दयाळू होईल. दयाळू मुलगी म्हणतो ना, दयाळू मुलगा, दयाळू माणसे. ठीक आहे, विशेषण तयार झालं. पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वंदना, प्रार्थना, अर्चना या शब्दामधील प्रत्यय कोणता आहे? म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी कुठला प्रत्यय लागलाय तो ओळखायचा. याच्यासाठी तुम्हाला मूळ शब्द माहिती पाहिजे. बघा, अना, ना, रना, अन. आता अन तर येणार नाही कारण शेवटी काना आहे. आता रणा येईल का? रणा, रणा कुठंच नाहीये. अना असं येऊ शकतं. र आहे का कुठे? र आधी आहे एकदम इथे, इकडे तर नाहीच आहे, त्याच्यामुळे रणा येणार नाही. आता फक्त ना आहे का अना आहे? ना आहे का अना आहे? वंद, वंदना, प्रार्थ, प्रार्थना, अर्च, अर्चना. म्हणजे काय प्रत्यय लागलाय? ना प्रत्यय लागलाय. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे, लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द निवडा. म्हणजेच शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे वाङ्मय हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? वाङ्मय, विग्रह कसा तयार झाला? वाङ्मय, वाक अधिक मय. ठीक आहे, कच्या गटामध्ये ड सारखा दिसणारा न आणि पुढचा म हा आपला शुद्ध शब्द आहे. ही बघायला गेलं तर कुठली संधी आहे? अनुनासिक संधी आहे. ठीक आहे, हा शुद्ध शब्द आपला कुठे दिसतोय तुम्हाला असा? वरती डॉट आणि खाली हे या पद्धतीने जर असेल तर पर्याय चौथा योग्य. आता इथं खाली डॉट नाहीये त्याच्यामुळे हा तरी येणार नाही. डॉट वरती आहे ड च्या पुढे आणि खाली हलांत केलेलं आहे. वाङ्मय, पर्याय चौथा योग्य. चला पुढे.
पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द कुठला येईल तो आपल्याला निवडायचा आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची डॅश डॅश करण्यात येते. आजकाल ट्रेंडिंग क्वेश्चन चालू आहे हा. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी 4 पर्यायांमधून कुठला शब्द त्या वाक्यात योग्य बसेल असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा मग, यासाठी तुमची मराठी चांगली पाहिजे. मराठीत रोज बोलले पाहिजेत तुम्ही. बोलताय ना? तरच तुम्हाला कळेल वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काय बरोबर शब्द येईल तिथे. आता बघा, नव्याने बांधण्यात आलं, मंदिर नवीन बांधलंय, मग मंदिरात देवाच्या मूर्तीची काय करतात रे? प्रतिष्ठापना, प्रतिषिद्ध, प्रतिक्षिप्त, प्रतिपूर्ती. मूर्ती काय करतात? प्रतिष्ठापित करतो आपण, म्हणजे काय करतो? देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. म्हणजे त्या मूर्तीमध्ये आपण जेव्हा प्राण आणतो तेव्हा त्याला काय म्हणतात? प्राण प्रतिष्ठा म्हणतात. आणि मूर्ती स्थापन करतो तेव्हा प्रतिष्ठापना म्हणतो. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न बघूयात. पती निधनानंतर स्त्रीने केलेले जे आत्मदहन असतं त्याला काय म्हणतात? शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. पती निधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन. सहयात्रा, सहवास, सहचर आणि सहगमन. आधी प्रथा होती की पतीचं निधन झाल्याच्या नंतर पत्नीने सती जायचं, पण आता ती सती बंद. सतीची चाल कोणी बंद केली सांगू शकाल? इतिहास जीकेचा प्रश्न. प्रथा, सतीची प्रथा कोणी बंद केली? बघा येतंय का उत्तर? ठीक आहे. पती निधनानंतर स्त्रीने केलेलं जे आत्मदहन असतं त्याला काय म्हणतात? तर सहगमन म्हणतात. सह म्हणजे सोबत. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न. इच्छिलेली वस्तू देणारे जे झाड असतं त्याला काय म्हणतात? शब्दसमूहाबद्दल एक शब्द. कामधेनू, चिंतामणी, देवगाव आणि कल्पवृक्ष. म्हणजे त्या झाडाखाली बसून आपण जे इच्छा आपल्या मनात आणतो ना, ती इच्छा आपली पूर्ण होते. आणि कुठे आहे ते झाड, कुठल्या देशात आहे ते पण माहिती असेल तर सांगायचंय मला. नाही तर जातील लगेच झाड शोधत शोधत, त्या झाडाखाली बसून म्हणतील मी यावर्षी पोलीस होऊ दे. हा ना? प्रत्येकाची इच्छा मनासारखी नसते, कुणी कुणी त्याच्याही पुढे गेलेलं असेल. ठीक आहे. इच्छिलेली वस्तू देणारं झाड त्याला आपण म्हणतो कल्पवृक्ष. पर्याय चौथा योग्य. लेक्चर लाईक करायचे पटापट ज्यांना आवडते त्यांनी. ठीक आहे, चला पुढे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न बघा, बघण्याच्या आधी कोर्सेस आहेत आपल्याकडे काही. पोलीस भरतीचा कोर्स फक्त फीचर्स त्याच्यामध्ये राहील की लाईव्ह लेक्चर, आणि ते लाईव्ह लेक्चर तुम्ही 1 वर्षभर रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता. असं तुम्हाला जर हवं असेल तर ती 2500ची बॅच तुम्हाला ऑफर मध्ये 1200ला भेटतीये. आणि ज्यांना फक्त मराठी व्याकरण पाहिजे, एक विषय त्याचं लाईव्ह लेक्चर आणि 1 वर्षभर रेकॉर्डिंग लेक्चर असं जर पाहिजे असेल तर ऑफर आहे की 599ची बॅच तुम्हाला 399ला भेटते. 399ला अख्खं मराठी व्याकरण बेसिक टू ऍडव्हान्स लाईव्ह मध्ये शिकवलं जाईल, ट्रिकनुसार. तेही एकदा 3-3.5 महिन्याची आपली बॅच केली, पुन्हा मराठी व्याकरण बघायची गरज नाही. मग फक्त रिव्हिजन, कन्सेप्ट बघायचीच गरज नाही पडणार, एवढ्या क्लिअर करून देते मी कन्सेप्ट. ठीक आहे. नंतर फक्त PYQ, प्रश्नसंच, ठोकळा पुस्तक, मिक्स क्वेश्चन, टॉपिक वाईज क्वेश्चन यांची रिव्हिजन करावी लागते. ठीक आहे. बघा, पाहिजे असेल ऑफिस नंबरवर कॉल करा आणि घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ खालील पर्यायांमधून ओळखायचा आहे. बघा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात. बोरी व बाभळी एकाच गावात असणे. मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे. जसे करावे तसे मरावे नाही, भरावे लागते. काय येईल? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच गावातली लोक परस्परांना चांगले ओळखून असतात. सेम आहे, आपल्या घरातलं पण तसंच असतं ना. आपला भाऊ कसा आहे किंवा आपली बहीण कशी आहे आपल्यालाच माहिती आहे. त्या भावाच्या मैत्रिणीला किंवा त्या बहिणीच्या मित्राला माहिती नसतं की ते कसे आहेत. घरातल्या लोकांनाच घरची माणसं माहिती असतात, शेजाऱ्यांना सुद्धा माहिती नसतं. ठीक आहे ना. म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पर्याय पहिलाच योग्य.
चला पुढचा प्रश्न आहे, संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वियोग, आयोग, सहयोग आणि नियोग. आता संयोग म्हणजे काय? संयोग म्हणजे दोघांचं मिश्रण असतं. संयोग म्हणजे दोघांचं मिश्रण, दोघं एकत्रित केलेलं असतात. मग याच्या विरुद्धार्थी काय येईल तर ते वेगवेगळे असतात, एकत्रित नसतात, वेगवेगळे असतात, एकमेकांपासून दूर असतात, म्हणजेच वियोग. संयोगला विरुद्धार्थी आला वियोग. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते म्हणजे फेमस आहे, एक्झामला खूप वेळा विचारून झाला हा प्रश्न. पटापट लाईकची संख्या वाढवायची. म्हणजेच काय? आजार आणि संकट एकदम येतं पण हळूहळू जातं. आजार, आज खोकला झाला, उद्या लगेच बरा झाला का? नाही होत ना. सेम संकट सुद्धा आहे, येताना एकदम येतं पण ते संकट दूर होता होता नाकी नऊ येतात. ठीक आहे, पर्याय तिसराच योग्य. पुढे जाऊयात. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ. ही म्हण कुठल्या बोली भाषेतील आहे हे माहिती असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये सांगायचंय, एक्झामला विचारलं गेलंय हे. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात म्हणजेच काय? काखेत कळसानी गावाला वळसा, मराठीत अर्थ याचा म्हणीचा. म्हणजे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. वस्तू ठेवली एका ठिकाणी, शोध घेणं दुसऱ्याच ठिकाणी. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. पर्याय दुसराच योग्य. चला जाऊयात पुढे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला. बोटे मोडणे म्हणजे काय? बोटे मोडणे, रागावणे, तरफडणे, आकडे मोजणे आणि दुखापत. एखाद्याच्या नावाने बोट मोडतो म्हणजे काय करतो आपण? त्याच्यावर रागावतो. तू का तिच्या नावाने बोट मोडायला लागली, म्हणजे तिचा खूप राग येतो ना. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंबुज, सहोदर, कमळ, भूषणे आणि पावक. अंबुज, सरोज खूप जास्त वेळा एक्झामला विचारून झालेत. पंकज आता ओळखलं असेल ना पंकज वरून. तर अंबुज हा कमळ या शब्दाचा समानार्थी आहे. पर्याय दुसराच योग्य. चला सोपा प्रश्न एकदम. शब्द शक्ती एकूण डॅश डॅश आहेत. 2, 3, 4, 5. आता शब्द शक्ती म्हणजे शब्दाच्या अंगी गुण प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला आपण शब्दशक्ती असे म्हणतो. ठीक आहे, मग अशा शब्दशक्ती किती आहेत? 3 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? सरळ समाज मान्य अर्थ, वाक्याचा जसा तसा अर्थ घेणं म्हणजे अभिधा शब्दशक्ती. एका शब्दाचे किंवा एका वाक्याचे कमीत कमी 2 वेगवेगळे अर्थ म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. आणि वाक्याचा अर्थ न घेता डायरेक्टच वेगळा अर्थ घेणं म्हणजे लक्षणा शब्दशक्ती. अशा एकूण किती शब्दशक्ती आहेत? 3 शब्दशक्ती आहेत. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सरळ समाजमान्य अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीस डॅश डॅश असे म्हणतात. सरळ समाजमान्य अर्थ अभिधा व्यंजना लक्षणं यापैकी नाही. शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात. ठीक आहे, सरळ समाज मान्य अर्थ म्हणजे जसा त्या तसा अर्थ. शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात. जसा त्या तसा अर्थ आपण घेतो म्हणजे कुठली शब्दशक्ती? अभिधा शब्दशक्ती. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, आपल्या घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले. तर याची शब्दशक्ती कुठली? अभिधा, लक्षणा, लाक्षणिक आणि व्यंजना. काय येईल बरोबर? घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले म्हणजेच एका वाक्याचे 2 वेगवेगळे अर्थ. 5 वाजल्याचे दर्शवले म्हणजे घड्याळात 5 वाजले. 5 वाजले म्हणजेच
घरी जायची वेळ झाली, गुरांना घरी आणायची वेळ झाली, चहा करण्याची वेळ झाली, असं म्हणजेच व्यंजना शब्दशक्ती. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही सर्वांनी जॉईन करायचा आहे, कारण याच्यामध्ये खूप सारं मटेरियल तुम्हाला अभ्यासाला फ्री मध्ये दोन्हीकडे पण भेटून जातं. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. काही कारणास्तव मी गावी असल्यामुळे माझं हे लेक्चर मी रेकॉर्डिंग मध्ये अपलोड करत आहे सध्या. लवकरच येईल मी लाईव्ह स्वरूपात. ठीक आहे, भेटूयात पुन्हा सोमवारी. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काय अडलं तर बिंदास मला विचारा. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.